एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. मम्मा व्हॉट आर यू डुईंग शनू बेबी? हे काय बोट चालवते तू? मग एवढं असेल ना तर मग तू मला करायला शिकव ना गे. शनू बेबी, मम्मा थकली आहे ना आता भांडी घासून. मी पण दमले ना मम्मा. आय नोज बेबी, पण आता ह्यातून आपली सुटका नाही असं वाटतंय मला. मम्मा टाइम प्लीज. टाइम प्लीज. चल. काय यार मम्मा, किती वाढीव लाईफ होतं माझं आधी. मी मस्त ऑफिसला जायचे, एसीत बसायचे, तिथनं कधीही गलटी मारून शॉपिंगला जा, रेस्टॉरंट मध्ये जा, खा, पिक्चर बघा, गॅरी बरोबर फिरा. काय अमेझिंग लाईफ होतं माझं. आणि आता बघ, हातात पोछा घेऊन एका हाऊस वाईफ सारखं घर साफ करते मी. काय झालंय अरे. शनू बेबी, मला तुझं दुःख कळतंय आणि माझंही दुःख कळतंय. किती दिवस अजून सहन करायचे बॅड डेज? थोडे दिवस, फक्त थोडे दिवस. बघ, गॅरीला आपण त्रास दिला म्हणून तो आपल्याला त्रास देतोय. त्याचे जसे दिवस फिरले होते तसे आता आपले दिवस फिरलेत. बट यू वेट अँड वॉच. नाही त्या गॅरीला धडा शिकवला ना तर मी पण नावाची सुलक्षणा नाही. तुझ्या हातात झाडू दिली काय त्यांनी? नाही, त्याच्या हातात मी कटोरा दिला ना तर बघ. मम्मा वॉट्स कटोरा? कटोरा इज शनू बेबी, एवढं दमलं असताना सुद्धा तुला असे प्रश्न कसे पडू शकतात ग? ते तुझा तू आराम कर जा, तू काही करू नको. पण मग हे पोछा मी करते म्हटलं ना, तुझा जा आराम कर जा. ओ गॉड, आदल्या जन्मी कुठलं पाप केलं होतं मी. गुड मॉर्निंग. साई प्रसाद महाजने. ओ, या या बसा ना. कसा झाला प्रवास? इट वॉज गुड. तुमचा तो आनंद सतत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता. हो, सांगत होते मला. काय घेणार, चहा का कॉफी? नो नो, आय एम गुड. आनंद भाऊजी सतत अपडेट्स देत होते. त्यांनीच मला सांगितलं की तुमचं आडनाव महाजनी आहे. इतकं बरं वाटलं. मनावरचं दडपण गेलं, ओझं उतरल्यासारखं वाटलं. आपल्या या डीलच्या गोष्टी इतक्या झटपट पुढे जातील असं वाटलंही नव्हतं. हो, मलाही वाटलं नव्हतं. इनफॅक्ट मी यायलाच तयार नव्हतो. पण त्यांना जेव्हा कळलं की मी इथलाच आहे, दे ॲक्च्युली फोर्स्ड मी टू कम. हो, तिथे अमेरिकेत कुठे असता? फ्लोरिडा. फ्लोरिडा? तिथे आपले भारतीय लोक खूप आहेत ना. इनफॅक्ट भारतीय लोकांना फ्लोरिडाचं आकर्षण आहे असं ऐकलंय. म्हणजे मी महाजनी म्हणजे इथे कोणी असतं, म्हणजे मूळ गाव वगैरे आपलं? मूळ गाव आता मला नाही आठवत आहे, पण माझा हा जन्म मूळचा मुंबईचाच. पण त्यानंतर बरीच वर्ष मी अमेरिकेतच होतो. तो आता इथली फार माहिती मला नाही सांगता येणार. नाही नाही नाही, ठीक आहे. ते महाजनी आडनाव ऐकलं ना, आमच्या महाजनी काकांची आठवण आली मला, म्हणून विचारलं, बाकी काही नाही. कोण महाजनी काका? मी इथे गुलमोहरमध्ये राहते. तिथे आमचे शेजारी आहेत महाजनी म्हणून. शेजारी काय, आमचे घरचे संबंध आहेत. अगदी वडिलांसारखे आहेत ते माझ्या. वडीलच म्हणा ना. त्यांचा मुलगाही तिथे अमेरिकेत असतो. नाही, मी नाही ओळखत त्यांना. आणि मी तुम्हाला म्हणालो ना, आय डोंट नो एनीबडी हिअर. हो का? मग इथे उतरलात कुणाकडे? इथे कंपनीने एअरपोर्ट शेजारी एक हॉटेल बुक केलं. हो, नाही पण मग तुमचे सॉरी, आय डोंट लाईक टॉकिंग पर्सनल थिंग्स. मला कामाच्या ठिकाणी पर्सनल गोष्टी बोलायला नाही आवडत. सॉरी, ते नुसती चौकशी करत होते, बाकी काही नो नो, इट्स ओके. नेक्स्ट टाइम काळजी घ्या. सो मी म्हणत होतो, हा जो क्लॉज आहे, फाईन. उद्या आमचे लिगल ॲडवायझर येऊन सगळे पेपर्स बनवून ठेवतील. तुम्ही तुमचे पेपर्स तयार ठेवा. आपण उद्याच बॉन्ड साईन करूया. ओके.
आय हॅव टू रश नाव, मला निघालं पाहिजे. बाय. बाय. सो रिक्रुटमेंट नंतरची ही नेक्स्ट फेज असेल मॅडम, ज्याच्यामध्ये आपण या ब्रँचला वर आणण्यासाठी सगळ्याच अँगलने सगळेच प्रयत्न करूया. म्हणजे आपल्या इतर ब्रँचेस सुद्धा जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतील त्यावेळेला या नेक्स्ट प्रेझेंटेशननुसार. सॉरी मॅम. तर मी हे सांगत होतो की या पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये मी हेच दाखवले की आपण या ब्रँचला परत कसं रिइन्व्हेंट करू शकतो, परत सगळं नव्या एनर्जीनं, नवीन उत्साहानं परत कसं सुरू करता येईल. So, what's your story, Mr. Gurunath? स्टोरी म्हणजे मला कळलं नाही मॅम. तुझी स्टोरी काय आहे? स्टोरी म्हणजे मी आता प्रेझेंटेशन दिलं तुम्हाला की या ब्रँचचा एक्झॅक्टली. एवढं छान प्रेझेंटेशन दिलंयस, एवढं डिटेल्ड वर्क केलंयस, एक्झॅक्टली द वे आय लाईक. कंपनीला झिरो पण नाही, मी तर म्हणेन मायनस पासून वर आणण्याचा प्रयत्न करतोय. तुझा सगळा पुढचा प्लॅन रेडी आहे. आणि तू कुठल्या कंपनीमध्ये सीईओ होतास? ALF. या सीईओच्या लेवलला काम केल्यानंतर या लेवलला काम करण्याची वेळ आली आहे. नाही मॅडम, त्याचं असं आहे की माझी काही पर्सनल रिझन्स होती, जी सगळीच मी तुम्हाला आता सांगत बसत नाही. फक्त एवढंच सांगेन की त्या काही पर्सनल कारणांमुळे मी या सगळ्या फील्डपासून फार लांब गेलो होतो आणि आता मला हे सगळं परत नव्यानं सुरू करायचंय. म्हणूनच मी यशवंत बनहट्टी सरांना रिक्वेस्ट करून. गुरुनाथ, माझा पॉइंट एवढाच आहे. एवढं पोटेन्शियल असताना तुझ्या हातात झाडू घेण्याची वेळ आली आहे. क्वालिफिकेशन आणि पोटेन्शियल असलेल्या सगळ्यांनाच त्यांना अपेक्षित असं काम मिळतं असं तर नाही आहे ना मॅम. दॅट्स नॉट ट्रू. असं का वाटतं तुला? कारण त्याचं उदाहरण माझ्या समोर आहे. कम अगेन. सॉरी, म्हणजे डोंट टेक मी रॉंग, पण मला म्हणायचं हे होतं की तुम्ही सुद्धा SB कंपनीमध्ये फार मोठ्या पदावर आहात. म्हणजे SB कंपनीमध्ये यशवंत बनहट्टींनंतर जर कुणाचा शब्द चालत असेल तर तो तुमचा आहे मॅम. बनहट्टी सरांच्या राईट हँड म्हणून लोक तुम्हाला ओळखतात, पण तरी सुद्धा सीईओला असतात ते अधिकार मात्र तुम्हाला नाही आहेत. आणि मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या पोटेन्शियलनुसार कधीतरी मनातून सीईओ व्हावं असं मला हे लगेच मेल कर आणि दीक्षितला सीसीबी मध्ये ऍड कर. मॅम, मला प्रेझेंटेशन मधल्या काही गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली एक्सप्लेन करायच्या होत्या. आपण संध्याकाळी ऑफिसच्या बाहेर भेटूया. संध्याकाळी ऑफिसच्या बाहेर? हा, म्हणजे आय कॅन एक्सप्लेन यू इन अ बेटर वे. सो मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तुम्ही फक्त. वसंतराव, तुम्हाला सांगतो, ते आपल्या वेळेला नोकरी धंदा होता ना, तेच उत्तम होतं. ते आताचं काही खरं नाही हो. आपला पंकज रात्रंदिवस नुसते कष्ट कष्ट आणि कष्ट, बस. हो, पण नानासाहेब, कष्ट कुणाला सुटले आहेत का? अहो हो, कष्ट तर आपणही केले ना, पण हे आता अतिच होत आहे. त्यातल्या त्यात निदान बायकोची साथ असेल ना तर जरा तरी ठीक आहे, नाहीतर मग बघायलाच नको. आमचा गुरु जेव्हा माणसात होता ना, तेव्हा राधिकाची त्याला छान साथ लाभली. घरादाराचं सगळं एकटी बघून घेत होती. खरं आहे बाई, खरं आहे. ती भैताड आली त्या आयुष्यामध्ये आणि केली त्या जीवनाची सगळी उलटी पालटी. एका अर्थी तेही बरंच झालं ना. तसं घडलं म्हणून तर आपल्या राधिकाला तिच्यातली ताकद कळली ना. महाजनी, काय झालं? कुठे काय नाही, आमच्या आपल्या गप्पा सुरू आहेत, मगापासून बघतोय. तुम्ही काही बोलतच नाही यात. आम्ही काय बोलणार हो? तुम्ही मुलाबाळांबद्दल बोललात ना, त्यांच्याबद्दल तक्रारी केल्यात ना, तरी ती तुमच्या आजूबाजूला आहेत, तुमच्या नजरेसमोर आहेत. पण आमचं तसं नाही आहे ना. एकुलता एक मुलगा हो, खूप खूप लाडानं वाढवला. अगदी त्याला जे काय पाहिजे ते करून दिलं. फक्त त्याला एकच सांगितलं होतं, आम्हाला तुला आकाशात उंच भरारी घेतलेलं बघायचं आहे. पण कसलं काय हो, उंच भरारी घेता घेता लग्नानंतर बायकोच्या सांगण्यावरून कधी अमेरिकेला निघून गेला कळलंच नाही. परत आला पण नाही. अहो, आधी कधीतरी फोन यायचा, पत्र यायचं, पण आता ते सुद्धा बंद झालंय. जर तो आलाच ना तर तो दिवस आपला म्हणायचा. ते मुलांच्या बाबतीत म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली, तेच योग्य आहे. आता आमचंच पोट पहा ना.
समोर आहे, आमच्या नजरेच्या समोर आहे. पण का उपयोग आहे का? आमच्या समोर राहूनच आमचं नाक कापते अजून का? जाऊ द्या, मी काय म्हणतो, हा विषयच आपण बदलूया. सरिता, जरा आणखी अर्धा कप चहा ठेव ना. बरं बा, आणते. हा, मांडते. हा माया, टाउन ब्रांचचा काय रिपोर्ट? लेट मी फर्स्ट कंग्रॅच्युलेट यू. अच्छा, कशाबद्दल? कारण ज्या सिच्युएशन मध्ये जशा माणसाची गरज होती तुम्ही तशाच माणसाला निवडलंय. गुरुनाथ सुभेदार ब्रिलियंट पर्सन आहे. आय मीन त्याचे थॉट्स, त्याचे विजन क्वाईट इम्प्रेसिव्ह. माया, या गुरुनाथ बद्दल मला अगोदरच विश्वास वाटत होता, पण आता तू ही एंडोर्स केल्यावरती खात्रीच पटली माझी. यापुढे ती ब्रांच तोच सांभाळेल. हॅलो डॅड. माया, लेट मी कॉल यू बॅक. या, ओके, बाय. हो, मायाशीच बोलवतात का? आणि मी तेच विचारायला आलो होतो की माया दिसली नाही ऑफिसमध्ये. कुठे ती? अरे, ती टाउन ऑफिसला गेली. बरं झालं आठवलं. डॅड, तू त्या टाउन ब्रांचला कोणाला तरी अपॉइंट केलंयस, काय नाव आहे त्याचं? ॲट दिस मोमेंट ते इम्पॉर्टंट नाही आहे. मला त्याच्याहूनही महत्वाच्या मुद्द्यावर तुझ्याशी बोलायचं आहे अर्जंटली. काय? बोल ना. हे बघ, आता आपल्या राधिका मसालेचं एका मल्टीनॅशनल कंपनी बरोबर टायअप होत आहे, राईट? याचाच अर्थ आता राधिका मसाले सुद्धा SB ग्रुपच्या बरोबरीलाच येऊन बसणार. आता राधिका फक्त राधिका मसाल्याची मालकीणच नाहीये, तर माझी सून सुद्धा आहे. या बॅकग्राऊंडवरती मला आता प्रकर्षाने असं वाटतंय की आपल्याकडे म्हणजे SB ग्रुपकडे सुद्धा राधिका मसालेचे शेअर्स असायला हवेत आणि तिने सुद्धा थोडंफार लक्ष इकडे द्यायला हवं. व्हॉट डू थिंक? नाही, थॉट चांगला आहे डॅड, पण राधाच्या डोक्यावर ऑलरेडी राधिका मसालेचं खूप टेन्शन आहे. त्यात तू जर असा डिसिजन घेणार असशील तर. सौमित्र, मी जो काही डिसिजन घेतलाय तो खूप विचार करूनच घेतलाय. हे बघ, ॲट दिस स्टेज इन लाईफ राधिकाला मल्टीटास्किंग करायलाच लागणार. बरोबर आहे डॅड, पण हट्ट काय तुझा असा? हट्ट माझा अशासाठी आहे सौमित्र की SB ग्रुपच्या CEO पोस्टसाठी लवकरच मी राधिकाचं नाव रेकमेंड करतोय. सो यू सी सौमित्र, या विषयावरती तू राधिकाशी लवकरात लवकर बोलणं कसं क्रिटिकल आहे. तू जर असा निर्णय घेतलाच असशील तर बोलतो मी तिच्याशी. गुड. वहिनी, बोला ना काहीतरी. मी जर चुकत नसेन तर ते साईप्रसाद महाजनी इथे येऊन गेल्यापासून तुम्ही अस्वस्थात, बरोबर? आपल्या डीलच्या बाबतीत काही बोलले का ते? हा, म्हणजे काही वेगळे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत का त्यांचे? काय असेल ते स्पष्ट सांगा वहिनी, म्हणजे आपल्याला ताबडतोब निर्णय घेता येतील, काय करायचं ते ठरवता येईल. नाही सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते साईप्रसाद महाजनी येऊन गेल्यापासून मी खरंच अस्वस्थ आहे. कारण मला असं वाटतंय की त्यांचा आणि आपल्या महाजनी काकांचा काहीतरी संबंध आहे. हा, हो. अच्छा, ते वहिनी महाजनी आहे म्हणून? अरे असं काय बोलताय तुम्ही? याचं कॉमन सरनेम्स आणि नेम्स असतात ना, त्याच्यात काय एवढं? नाही आनंद, तसं नाही. काहीतरी नोटीस केल्याशिवाय वहिनी असं बोलणार नाही. हां, काय झालं की मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की आमचे महाजनी काका कसे आहेत आणि त्यांचा मुलगा सुद्धा कसा अमेरिकेत आहे, तर त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला, म्हणून मला असं वाटलं. मग असं का करेल तो? जर असं काही त्यांचं रिलेशन असेल तर हा जो महाजनी आहे आपला साईप्रसाद, तो सांगेल ना स्पष्ट. आनंद भाऊजी, हे असं स्पष्ट बोलण्यासाठी मन स्वच्छ असायला लागतं. वहिनी, त्यापेक्षा तुम्ही महाजनी काकांनाच फोन का नाही करत? एक्झॅक्टली, मलाही तेच वाटलं. मी एकदा त्यांना फोन करून बघू का? पण असं म्हणजे काय विचारणार तुम्ही महाजनी काकांना? मी बघते, मी काहीतरी करून त्यांना आडवळणाने विचारण्याचा प्रयत्न करते काहीतरी. वहिनी, आर यू शुअर? आनंद भाऊजी, मनात शंका आहे ना, एकदा क्लिअर करून घेतलेली बरी. हा राधिका, बोल. हा काका, तुम्ही काय नाही, कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी पण मजेत आहे. पण अगं, आत्ता तुझ्या ऑफिसची गडबडीची वेळ आणि फोन का केलास? ते कामच करत होते मी. अचानक तुमचा विषय निघाला. नाही म्हणजे मी आणि आनंद भाऊजी बोलत होतो आपल्या ट्रिप बद्दल, तर तेव्हा विषय निघाला तुमचा. मला सांगा काका, म्हणजे तुमच्या मुलाचं नाव साईप्रसाद आहे की नाही? हो. हा, मग तेच मी आनंद भाऊजींना सांगत होते की त्याचं नाव साईप्रसादच आहे, तर काहीतरी वेगळंच ते सांगत होते. म्हणजे तुम्ही त्यांना काही वेगळं नाव सांगितलंय का? साईप्रसादच नाव आहे अगं त्याचं. अमेरिकेला असतो, फ्लोरिडाला.
हा तेच, आनंद भाऊजी त्याचं नाव साई प्रसादच आहे, तेच मी तुम्हाला सांगत होते. आणि तो फ्लोरिडाला राहतो, करेक्ट आहे? हो. हा तेच मी आनंद भाऊजींना सांगत होते, तो असतो फ्लोरिडाला म्हणून. बस एवढंच, बाकी काही नाही. ठेव मग. बघितलं आनंद भाऊजी, तो फ्लोरिडाला असतो. आणि मी महाजनी काकांचा विषय काढला त्यावेळी त्यांनी तो विषय थांबवला आणि नजर चोरली. मी हे अगदी नोटीस केलंय, म्हणून मला असं वाटतंय. अच्छा, म्हणजे साई प्रसाद महाजनी हे तुमच्या महाजनी काकांचे चिरंजीव आहेत का? Oh goodness, God, please help me. शनू बेबी याला लाटणं म्हणतात. हा रोलर नाही, याचा हळू कर, प्रेमाने कर. मम्मा, माझी पुरी चिकटली ग, हे बघ. आणि काय काय शनू बेबी, ह्या मुलीला पुरी पण लाटता येत नाहीये. अगं पुऱ्या म्हणजे गॅरीला पुऱ्या किती आवडतात आणि तुला पुरी बनवता येत ना साधी. काय शनू बेबी, तू माझी मुलगी, तुला पुरी येत नाही? तू लाटून दाखव मला, चल. मी लाट. पुरी इज व्हेरी इझी, यू नो. गो हेड. ठीक आहे. ते पीठ कुठे? पीठ काढ, अजून खूप पुऱ्या करायला लागतील. एवढ्याशा पुऱ्याने काय होणार? ते करून तर दाखव ना आधी. हा, हे बघ, हे बघ, हे असं घ्यायचं आणि छान पैकी असं प्रेमाने करायचं. घे, मला बोलत होतीस ना, कशी झाली बघ तुझी पुरी. गॉड, असू दे, ते आपण चवीला महत्व असतं, शेपला महत्व नसतं. एनिवेज एवढ्या पुऱ्याने काही होणार नाही. तू आणखीन पीठ मळायला घे, चल घे. काय ग मम्मा, मला किती कामं करायला लावते. माय गॉड, ड्रेस मम्मा. ड्रेस जाऊ दे, मी तुला सांगत होते ना हे नको म्हणून. ऍटलीस्ट ती बटाट्याची भाजी करूया. बटाट्याची भाजी? हो. येस, उकडलेल्या बटाट्याची भाजी. तू माझ्यापेक्षा मोठी आहेस आणि तुला एवढं पण नाही माहितीये. उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे आदल्या दिवशी भिजवावे लागतात, मग ते असे छान सॉफ्ट होतात. हे कोणी सांगितलं तुला? ऑरेंज आंटीनी. इडियट. अगं उकडलेले म्हणजे बॉइल्ड पोटॅटोज. ते बॉईल करावे लागतात तेव्हा ते सॉफ्ट होतात. पण बॉईल करायला त्याला 2 hours लागतील ना मम्मा. 2 hours कशाला लागतायत? बॉईल करायला हार्डली 1.5 hours इज इनफ. होईल? हा होईल, पण तरी पण मी काय म्हणते शनू बेबी, इट्स ऑल ओल्ड फॅशन, यू नो. आपण इन्स्टंट पास्ता करूया का? गॅरीला नाही आवडत पास्ता. ओके, गॅरीला नको आवडू दे, माझ्या शनू बेबीला आवडतो ना. हो, आणि मला भूक पण लागली. तू बनव, मी सगळं चेंज करणार. अरे वा, फोन चार्ज झाला. गुरुला फोन करतो. हा बोल किड्या. काय भाई, हा कुठे आहेस आता? नाही दिवसभरात तुझा फोन नाही, सब कुशल मंगल आहे ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. मी एका ठिकाणी जरा मायाची वाट पाहतोय. काय सांगतोस? म्हणजे माया भेटायला येणार आहे तुला? हो, तिला इन्व्हाइट केलंय मी. इथपर्यंत पोहोचलास? केड्या, पोहोचलो नाही, पोहोचायला अजून वेळ आहे. याला फक्त सुरुवात म्हणतात. बरं 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 बरं. कारण लवकरच माया एसबी कंपनीची सीईओ होणार आहे आणि ती सीईओ झाल्यानंतर गुरुनाथ सुभेदार कुठे असेल याचा विचारच कर फक्त. नाही, पण म्हणजे येईल ना ती. काय आहे, याआधी तू अशा बऱ्याच शिड्यांवरनं चढता चढता कोसळलायस, लक्षात आहे ना? मागच्या वेळेसची गोष्ट वेगळी होती केड्या. या वेळेला मी कॉन्फिडंट आहे, माया नक्की येणार. ऑल द बेस्ट.